नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे झणझणीत अशी अंडा करी। गावरान पद्धतीने केलेली अंडा करी बनवणार आहोत आपण। चला तर मग पाहूया साहित्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं, थोडंसं घेतलेलं आहे, जास्त नाही। थोडंसं सुकं खोबरं आहे, एक छोटा कांदा आहे, कांदा जास्त घालायचा नाही नाहीतर गिरवी गोड होते। एक टोमॅटो आहे घेतलेला आहे, तोही आपण आतून बिया काढून घेतलेला आहे। लसूण घेतलेला आहे, एक 12 ते 13 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, देटा सकट घेतलेली आहे ही कोथिंबीर। घरगुती घाटी मसाला आहे, मीठ आहे आणि इथे मी अर्धा डझन म्हणजे 6 अंडी घेतलेली आहेत, उकडून घेतली आहेत। आणि चला तर मग आता आपण मसाला भाजून घेऊ। सुक्या मसाल्यांमध्ये आपण 1 चमचा धना, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, तिळाने आपल्याला गिरवीला एक दाटसरपणा येईल। हे सगळे सुके मसाले छान भाजून घेणार आहोत आपण, म्हणजे जास्त नाही, जास्त भाजले तर कडवट होतील। हे भाजून घेतल्यानंतर आपण जे खोबरं घेतलं होतं तेही भाजून घेणार आहोत तव्यावरती लालसर रंगावरती। भाजून झाल्यानंतर आपण जे धने, जिरे, तीळ भाजून घेतले होते त्याच भांड्यामध्ये मी खोबरं काढून घेणार आहे आणि याच तव्यावरती आता कांदा घालून घेऊन अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेणार आहे। कांदाही तव्यावरती घालून चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। कांदा कच्चा राहिला तर गिरवीला गोडपणा येईल, म्हणून आपण या प्लेटमध्ये आता कांदा छान लालसर भाजून काढून घेणार आहोत। आता याच तव्यावरती जे बिया काढून आपण टोमॅटो घेतलं होतं तेही छान भाजून घेणार आहे, मस्त असं लालसर होईपर्यंत। सगळे मसाले भाजून झाल्यानंतर याच तव्यामध्ये मी थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे, तेल घालून, आणि याच्यावरती अंडी घालून थोडीशी ब्राउन करून घेणार आहे, मस्त अशी एकदम। त्यामुळे गिरवीमध्ये अंडी चांगली लागतील। वरून मीठ घातलेलं आहे आणि आता चांगलं एकसारखं थोडंसं 1-5 मिनिटं आपण अंडी छान याच तव्यावरती भाजून घेणार आहोत। अंडी भाजून झाल्यानंतर आता गॅस बंद करून त्याच गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, 1 पळी इतकं तेल आहे, किटलीतल्या पळी। आणि आता आपण मसाला चांगला भाजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये तेल चांगलं कडक गरम झाल्यानंतर आपण मसाला घालून घेतलेला आहे, जो आपण वाटून घेतला होता। कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं, टोमॅटो याची चांगली पाणी घालून मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आणि आता मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आपण छान मसाला भाजून घेणार आहोत। मसाल्यांमधून थोडं तेल सुटू लागलं की गरम मसाला 1 चमचा, छोटा चमचा, जे आपण गावरान तिखट घेतलं होतं तेही, असं सगळं मिक्स करून सुके मसालेही आपण इथेच मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत। आता मसाला 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर मस्त असं मसाल्यांमधून तेल सुटलेलं आहे, इथेच आपण अंडी घालून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। या मसाल्यांबरोबरच अंडे आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत चांगली। 2 मिनिटं छान मसाल्यांमध्ये आपण अंडी परतवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून गरम करून घेतलं आहे ते, आणि या अंड्यावरती घालून घेतलेलं आहे। आता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अंडा करी 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। पहिल्यांदा एक मोठी उकळी काढून घ्यायची आणि बारीक गॅसवरती 2-3 मिनिटं उकळवून घ्यायची। मीठ घालूयात चवीपुरतं, मीठ घातलेलं आहे। आणि अंडा करी आता 2 ते 3 मिनिटं आपण उकळवून घेऊयात। अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे मी, आणि अंडाने ॲड करून अजून 2 ते 3 मिनिटं छान आपण अंडा करी उकळवून घेणार आहोत। थोडंसं आटल्यानंतर बंद करून घेणार आहोत। कसं आहे ना, मी जरी व्हेजिटेरियन असले तरी घरी नॉनव्हेज खाणारे भरपूर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी नॉनव्हेज हे बनवावंच लागतं। त्यामुळे ही अंडा करी मी बनवली होती। घरातल्यांना ही अंडा करी खूप आवडली। तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर करायला विसरू नका। चला तर मग प्लेटमध्ये तुम्हाला अंडा करी सर्व करून दाखवते। गिरवी आपली जास्त दाट घट्टही झालेली नाही, खूप पातळी झालेली नाही, भाकरी भाताबरोबर अगदी व्यवस्थित झालेली आहे। सगळ्यांनी भाकरी भाताबरोबर व्यवस्थित खाल्ली। तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।